मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांचं महायुतीसाठी डोकेदुखी ठरू लागल्याचं दिसतंय। त्यामध्ये आपल्या खात्यातील निधी आपल्याशी कोणतीही चर्चा न करता लाडक्या बहिणींसाठी वळवण्यावरून नाराज झालेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी आता एक नवीन विधान केलंय। महायुतीने निवडणुकांवेळी आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणं अशक्य असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल आणि याचा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर पडत असल्याची कबुली शिरसाट यांनी दिली आहे। शिरसाट यांच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। 1500 चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थाने भाव करतात। काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत। जे कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत। आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत। भले कर्ज काढावं लागेल, परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही, हे तेवढी वस्तुस्थिती आहे। 2100 रुपये मिळणार का आगामी काळात? आता सध्याला 1500 रुपये मिळतील एवढं नक्की। तुम्ही आम्हाला फक्त जिंकून द्या, 2100 रुपये देतो, ते कधी देणार त्याचं उत्तर द्या। ते महिलांना 2100 रुपये कधी देणार? आणि देत असताना जनतेला कळलं पाहिजे की त्या महिलांचा हक्क त्या फंड म्हणजे ते जे फंड बुक होतो मग ह्या खात्यातून काढून दिले म्हणजे तुम्ही पूर्णतः महिलांना सक्षम नाहीच आहे। आज मिळाले तर मिळाले, उद्या नाही मिळणार। तर महिलांचं अशी घोर फसवणूक करू नये आणि त्यामुळे सामान्य महिलांच्या आता तोंडातून यायला लागलंय की आम्हाला खोटारडं सरकार, हे आम्हाला फसवणारं सरकार आता वाटायला लागले। आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, कर्ज माफ करू, शेतकऱ्याला 12 दिवसांनी वीज देऊ, असे अनेक आम्ही संकल्प केले आहे। आणि शेवटी संकल्प केल्यावर ते संकल्प पूर्ण करण्याकरता जो काळ असतो तो 1800 दिवस काळ असतो, 5 वर्ष। या काळामध्ये तुम्हाला जे देणं द्यावं लागतं ते तुमच्या संकल्पात जर तुम्ही दिलं नाही तर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील 5 वर्षानंतर। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, एकही संकल्प सोडणार नाही। आम्ही घेतलेला संकल्प पूर्ण करू। हा तर आला प्रश्न पैशाचा। शेवटी ही गोष्ट खरी आहे, सारं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही। पण त्याकरता आता आम्हाला काही उत्पन्नाचे सोर्सेस वाढवावे लागतील, काही त्या ठिकाणी अजून आम्हाला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल।